या संस्थेच्या स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका लावली होती. ज्यावेळी ही कमिशन भारतामध्ये आली त्यावेळी तिचं नाव रॉयल कमिशन फॉर इंडियन करन्सी अँड फायनान्स असं झालेलं होतं. इथं महत्त्वाची नोंद अशी आहे की ज्यावेळी ही कमिशन भारतामध्ये आली त्यावेळी तिच्यामधील प्रत्येक सदस्याच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स प्रोग्रेस अँड इट्स फायनान्स हे पुस्तक होतं. मुळातच संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था आणि रिझर्व्ह बँकिंग सिस्टम ही आंबेडकरांच्या अभ्यासातून आधारलेली सिस्टम होती. आंबेडकरांच्या आर्थिक ज्ञानामुळे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था निर्माण झालेली होती. आज स्वतंत्र भारतातील एकमेव स्वप्नाळू तर ही व्यवस्थेबद्दल अजिबातही भाबेपणा नसणारा विद्वान, एकाच वेळी ढोबळ आणि सूक्ष्म अशा दोन्ही प्रकारच्या दृष्टिक्षेपांची आकलन शक्ती असणारा माणूस, कुठल्याही प्रकारच्या युरोपियन विचारांनी भ्रमित न होता जमिनीवरची वस्तुस्थिती टिकणारा माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपला भारत देश जगातील चौथी आर्थिक महासत्ता बनलेला आहे. भारताचे जीडीपी हे 4.3 ट्रिलियन डॉलर इतकं आहे आणि आज जागतिक अर्थकारणामध्ये सुद्धा भारताचं असणारं स्थान हे अतिशय प्रभावी आहे. आणि या सगळ्या मागचं कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्याच्या नंतर भारताची केलेली आर्थिक रचना, रिझर्व्ह बँकची केलेली रचना, त्यांच्या ह्या बहुआयामी कार्याचा आढावा थोडक्यातपणे तुमच्या समोर मांडण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी गायकवाड संचित रवींद्र. आताचाच विषय मांडतो आहे जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मॅम, आज जगाच्या पाठीवरती अनेक असे राष्ट्र आहेत जे आधी संघराज्य होते, ज्यांना राजकीय इतिहास आणि संस्कृती सुद्धा होती, परंतु सत्तेचं विघटीकरण आणि उत्तम कार्यपद्धती नसल्यामुळे ही सगळी राष्ट्र कोसळली, ज्यामध्ये सोव्हिएत युनियन USSR सुद्धा आहे, ज्याची 1991 साली 15 तुकड्यांमध्ये विभागणी झाली. 1991 साली युगोस्लाविया सुद्धा 6 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभागला गेला होता. कोरिया, व्हिएतनाम सुद्धा विभागले गेले. परंतु भारत देशामध्ये 28 राज्य, 121 भाषा आणि विविध जात धर्म जमाती असून सुद्धा आज आपला भारत देश एक राहतो आहे. त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे एक सक्षम असं संविधान, ज्या संविधानामधील कलम 1 म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स, भाग 2 म्हणजे एकल नागरिकत्व, प्रत्येक नागरिकाला एका मताचा असणारा अधिकार, याबरोबरच महिलांसाठी केलेल्या तरतुदी, आर्टिकल 51 म्हणजे मूलभूत अधिकार. आणि ह्या सगळ्या गोष्टींतून निर्माण झालेलं संविधान, जे संविधान निर्माण करण्यासाठी आंबेडकरांनी केलेलं काम हे अतिशय असामान्य आहे. ज्यामुळे आज आपला भारत देश विघटित न होता जगाच्या पाठीवरील पुढची आर्थिक महासत्ता म्हणून आणि लष्करी महासत्ता म्हणून देखील उभा राहतो आहे. आज ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या मनु भाकर पासून ते वर्ल्ड कप जिंकणाऱ्या हरमनप्रीत कौर पर्यंत आज त्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये मेडल्स आहेत. कारण आंबेडकरांनी त्यांच्या पायात असलेल्या रूढीवादाच्या साखळदंडांना कलम 14 आणि 19 आणि 21 च्या माध्यमातून उकडून फेकण्याचं काम केलं होतं. आज जो महिला वर्ग लग्नाच्या वेळी आणि विवाहाच्या नंतर सुद्धा सामाजिक शोषणाला सामोरे जात होता, त्या संपूर्ण महिला वर्गाच्या मागे आंबेडकरांनी हिंदू कोडवींच्या माध्यमातून एक आधारस्तंभ निर्माण करण्याचं काम केलं होतं. आणि आंबेडकर हे फक्त आणि फक्त भारतच नाही तर जागतिक स्त्रीवादाचे प्रतीक बनले होते. पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स 1931 जिथं आंबेडकरांनी शोषित वर्गाच्या म्हणजे दलितांच्या सामाजिक न्यायासाठीची वकिली केली होती. ह्याच वेळी त्यावेळेचा ब्रिटिश पंतप्रधान असलेला रॅम्से मॅकडोनाल्ड आणि इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आंबेडकरांना भारतीय समाजापासून फोडत त्यांना ब्रिटिशांकडे सुद्धा वळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी आंबेडकरांनी ब्रिटिशांना एक खडसावून सांगितलं होतं की आज मी जे उपस्थित आहे ते संपूर्ण भारताचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे, त्यामुळे मी संपूर्ण भारताच्या हितसंपादनाची काळजी घेईन. आणि असं बोलत आंबेडकरांनी त्यावेळी राष्ट्रीयवाद आणि एकात्मतेची वकिली त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये जाऊन केली होती. 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्यातील पाण्याला अस्पृश्यांचे हात लागतात आणि माणसाच्या माणूसपणाला जगणाऱ्या शृंखला खळाखळ फुटतात आणि देशभर समता संकाराच्या रणधीर मिळावू लागतात. ज्या तळ्यामध्ये गुराढोरांनी पाणी पिलेलं चालतं, परंतु जर ते विशिष्ट माणसांनी पिलं तर ते विटाळतं, अशी विकृत मानसिकता असणाऱ्या लोकांच्या विचारधारेला आंबेडकरांनी समतेसाठीच्या विरोधाच्या मार्गाने उत्तर देण्याचं काम केलं होतं. अमेरिकेमधील कृष्णवर्णीयांना म्हणजे ब्लॅक्स लोकांना जर वर्णभेदाच्या काचेखालून मुक्त करून जर त्यांना सामाजिक न्याय आणि नागरी हक्क मिळवून द्यायचे असतील तर मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांना आंबेडकरांचे विचार आदर्श वाटू लागतात. हंगेरियन रोमिनी एम्पररचे विविध नेते, ज्यामध्ये जोनस ओरुस आणि टिपू डिलॅक सारखे नेते आहेत, या सर्वांना देखील हंगेरीमध्ये समता आणि प्रतिष्ठेच्या संघर्षासाठी आंबेडकर गुरु मानतात. त्यावेळी अमेरिकेचा पहिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष असलेला बराक ओबामा आपल्या नोव्हेंबर 2010 च्या भाषणामध्ये आंबेडकरांना समतेचा, बंधुतेचा आणि सामाजिक न्यायाचा प्रतीक म्हणून गौरवतो. आज खऱ्या अर्थानं जगामध्ये बदल घडवून आणणारी विविध माणसं
स्वतःला आंबेडकरांच्या विचारांचा पाईक म्हणतात. आज म्यानमार, इथिओपिया, सुदान, इस्रायल, अरब आणि भारत सुद्धा या विविध देशांमध्ये सुरू असलेला जातीय, धार्मिक आणि वांशिक संघर्षाचं उत्तर सुद्धा आपल्याला आंबेडकरांच्या लेखनामधून, त्यांच्या विचारांमधून आणि त्यांच्या न्यायाच्या संकल्पनेमधून सापडतं. कारण मुळातच आंबेडकर हे विषमतेच्या कुंपणांना उद्ध्वस्त करून अवघा रंग एक होण्यासाठी बुद्धी, प्रामाण्यवादी विचारसरणी मांडण्याचं काम करतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. शेवटी बहिणाबाई चौधरींनी आपल्याला जो प्रश्न विचारला आहे, माणसा माणसा कवा होशील माणूस, ज्यावेळी खऱ्या अर्थाने आपण त्या प्रश्नाला आम्ही माणूस होऊ अशा प्रकारे उत्तर देऊ, तेव्हा आंबेडकरांचा समतेचा विचार, बंधुतेचा विचार हा अस्तित्वात आलेला असेल. इतकाच माफक आशावाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.